7व्या अवतारात एक महाराजाला जेवायला बोलिलं. काय पक्वान्न केले असतील जेवायला? तळील्या वरिल्या एकच पक्वान. काय समर्थाच्या घरचं जेवण, देवाच्या घरचं जेवण म्हणलं काय कमी आहे तिथं? ह्या पक्वान्नाची पक्वान्नच. आता पितृपंधरवाडा आहे, 14 पदार्थ असतात. आपल्या पोरायनं चांगल्या प्रॉपर्ट्या सांभाळावा म्हणून सुनायला सांगतो, जिच्या घरी पक्ष असेल तिनं 14 पदार्थ श्रद्धेनं करी जा. जितका पांडुरंग आपल्याला प्रिय आहे, जितका काशीतला मालक आपल्याला प्रिय आहे, तितकीच पक्ष तिथी पितृतिथी तितकी प्रिय आहे. ज्या दिवशी आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध असेल त्या दिवशी 14 पदार्थ नियमानं करत जा, नियमानं. तर त्या कुळातल्या लेकरावर पितृदोष पडत नसतो. अंधश्रद्धा नाही सांगत, श्रद्धा सांगतोय. मग त्या कुळातली लेकरं त्या कुळाचा झेंडा गोडच्या ठिकाणी लावत असतात. आदर करत जा आपल्या लोकावर, आपल्या पितृलोकावर. ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी जिवंतपणे आदर करत जा. आणि मेल्याच्या नंतर सेवा घडत नाही याच्याकरता पितरांच्या विषयी आदर ठेवत जा, आदर ठेवत जा. 14 पदार्थ केली पाहिजे. पितराच्या दिवशी गडबड नाही केली पाहिजे. खीर कुठली पाहिजे पितराच्या दिवशी? इतक्या हुशार काही पांढऱ्या भातातच साखर टाकत्यानं नाहीच झाली खीर. त्याच्यावर 2-3 वर्षाला मला युक्तीबाई म्हणली, महाराज गावखरी गव्हाचं ढेलं होतं, 2 एकर पट्टीत असे गहू होत होते, ते गव्हाचं ढेलच राहिलं नाही. म्हणलं काय केलं? बब्याने इकलं. सासऱ्याला खीर म्हणली तांदळाचीच करीत होते, याच्यामुळेच इकलं. सासऱ्यानं वरून सांगितलं, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. मालकांचं वाक्य, भंगिऱ्यांचं नाही. विठाला विठाला. सज्जनांनो, देवाच्या आशीर्वादाची जेवढी शक्ती आहे, संतांच्या आशीर्वादाची जितकी शक्ती आहे, तितकी इंजिनियर साहेब आपल्या पितृंच्या आशीर्वादाची शक्ती आहे. तुका म्हणे पदार्थ केले, पितृपंधरवडा म्हणून इकडे आलतो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण विच्छिती तया कुळा. कडव्यावर येतो मी पुन्हा, महाराज जेवायला बोलील ते तिथं येतो मी. पण मला कापसाला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे. इकडे येतो ना जर पितृपंधरवाडा आहे ना, लक्षात असलं पाहिजे. 4-2 पुस्तकं वाचिले, भंगिरे म्हणले इथं पित्र घातल्या वरच्याला भेटतेत का भडव्या? तुला या संप्रदायात यायचं नसेल तर येऊ नको, पण याच्यात जन्माला येऊन इथल्याचे वाभाडे काढू नको, नरकाला जाशील सोंबळ्या. विठाला विठाला. इंद्राच्या नगरीत कार्यक्रम. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया. इंद्राच्या नगरीत कार्यक्रम. फुलाची अडचण आली. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा, म्हणजे मंत्री. एक पद नाही मंत्री, एक मंत्री पद असल्यावर ह्या एकूण तिकून गाड्यान गुड्यान फौज फाटान किती थाटा असतोय. तो 222 पद एकाच मंत्र्याला. काय वजन असेल त्याचं? तेव्हा आपल्याकडे फुलं नाहीत, जा खाली. रुक्मांगदाच्या नगरीत फुलं न्यायला आले. वेगात सांगतो वेगात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. जेवायला किती पदार्थ होते. याच्यामुळे इकडे घुसलो, पुन्हा येतो महाराजात तिकडं. ताण घेऊ नका. काय करायचं? बाहेरचं डिजेल चांगल्या रस्त्याने एसटी न्यायची, त्याच्या डोंगरात खडग्या खुडग्या नादळीत न्यायची. आणि मग खाली विमान आलं. बऱ्याच दिवस फुलं नेत होते, पण एके दिवशी तो फुलारी होता सांभाळणारा ती बाग, त्यानं सांगितलं कोणाचं विमान आहे? ते पड विमान खाली. हटकिल्या पुष्पक पडतसे. तिथं शब्द वेगळा आहे, पण कळण्यासाठी हटकिल्या वापरलाय. घरी गेल्या वाचा वाचा. घरी गेल्या ते विमान खाली टेकलं. राजाला राग आला, पण इंद्राची सेवक आहेत, आनंद वाटला. आपल्या नगरीतले फुलं स्वर्गात चाललेत, अमरपुरीत चाललेत. आनंद घेऊन जा तुमचं विमान. ते म्हणले तसं जात नाही ना. मग बृहस्पती महाराजांना निरोप केला, हे विमान पेट्रोलनं उडत नाही, याला एकादशीचं पुण्य लागतंय. एकादशी त्याच्या अगोदर कोणाला माहित नव्हती. हा माहित नव्हती. कोणी शहाणपणा करायचाच नाही. नव्हती माहित. मग सांगितलं अमक्या तिथीला जो कोणी निराहारी राहिलाय त्याला पहा.
तर मला असा पुरावा सापडला नाही, पण एक भागवतकार होते, फार जुनाट होते, फार जुनाट होते. त्यांनी सांगितलं म्हणे पती पत्नीचं भांडण झालं, रागा रागानं बायको 2 दिवस उपासी, दशमीला उपादशी, एकादशीला उपासी. मग राजानं दौंडी पिटिली, कालच्या आणि आजच्या तिथीला कोणी उपासी आहे का, असा कोणी असेल त्याला राजाच्या दरबारात त्याचा सन्मान करण्यात येईल. कोणीच उपाशी नव्हतं. पण एक बाई म्हणली आमची सून आजचा द्वादशीचा दिवस आहे, 3 दिवस झालं तिनं पाणी पण पिलं नाही, तिला आणा उचलून. तिला उचलून आणलं, तिच्या हातावर पाणी दिलं आणि संकल्प सोडला. तिला लवंगाव मंगळवार नव्हता, ती खारकाव बुधवार धरीत नव्हती. मग एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्याचं पुण्य पाणी सोडल्याबरोबर विमान उडालं. मग रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत सुरू केलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आता पुढे बघा, रुक्मांगद राजाला ज्या वेळेला विमान येतंय, पुरीसह राजा वैकुंठी गेला. एकादशीच्या पुण्यावर वैकुंठाला नेण्यासाठी विमान आलं. पण रुक्मांगदाचा पुत्र धर्मांगद त्यानं सांगितलं, बाबा मी तुमच्या पश्चात राज्य करतो. विमानात बसता बसता हातात हात दिला, सांगितलं बाळा मी आतापर्यंत निष्ठेनं व्रत केलंय, तुला आशीर्वाद देतो रे, पण हे व्रत सांभाळ, हे व्रत सांभाळ. आणि रुक्मांगदानं जे राज्य केलं त्याच्या दुप्पट, हजारो पट श्रेष्ठ आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम धर्मांगदानं प्रजेवर केलं. आशीर्वाद कोणाचा होता? बापाचा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. संपत्ती टिकण्यासाठी वाडवडिलांचा आशीर्वाद लागतो. जे वाडवडील आशीर्वाद ठेवत नाहीत त्याची संपत्ती खसखशीनं भरलेलं पोतं. खसखस कळतीनं महालक्ष्म्यात अनारशाला लावली असेल ना तुम्ही, अनारशाला खसखस लाईत असते. आता बाया हुशार झाल्या, ती महाग झाल्यामुळं तिळं लावायल्यात. आमच्या घरी तिळं लावलेत. म्हणलं कस काय होते? नाही म्हणे तिळही छान लागते, पण म्हणलं अनारशाला खसखसच असते. तिळं बाजरीच्या भाकरीला असते. तू अशी चॉकलेट देऊ नको म्हणलं. विठाला विठाला. आमच्या मंडळीवर घेतल्यावर तुम्हाला हसू आलं, पण मुळीच नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं, पण तुमचं दळायलो हे लक्षात ठेवा. तुमचं दळायलो. उगा आता इथं येऊन कशाला तुम्हाला टोले मारायचे. खसखशीचं पोत, त्याला सूक्ष्म छिद्र पण सहन पडत होत नाही. तुम्ही परळीहून 1 क्विंटल खसखस पोतड्यात भोतात टाका आणि बैलगाडीत टाका, त्या पोत्याला दाभण टोचा. तुमच्या गावात येऊस तर पोत्यात 1 तोळा पण खसखस राहत नाही. आणि इथून परळी लोक बॅटऱ्या लावून पहा, रस्त्यानं दिसत नाही. काही काहीची संपत्ती अशी जिरून जाती कापूर जिराल्यावानीच. याचा अर्थ असा आहे पितृलोक आशीर्वाद ठेवत नाहीत. चला, प्रभू रामचंद्रांकडे एक महात्मा, एक महाराज जेवायला येतो. महाराज लय अधिकारी महाराज. ते महाराज काय सामान्य महाराज नव्हते. त्या महाराजांनी प्रभू रामचंद्राला मदत केली. एक 2-4 नालायक होते, त्याच्यातले काही नालायक समुद्रात लपले. आणि त्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला जरा समुद्र मानित नव्हता. त्या अवतारात समुद्र मानित नव्हता. आणि समुद्रानं जर त्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला मानला असतं तर वानरायच्या हातानं सेतू बांधायचं काम पडलं नसतं. मालकांचं वाक्य, आडवा समुद्र अहंकारानं प्रज्वलित झाला. त्यानं सांगितलं माझी कन्या ज्याला नीट सांभाळता येत नाही त्याला मी रस्ता देत नाही. सीता कोणाची कन्या? सीता कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची कन्या? समुद्राची. मग राम कोण? समुद्राची. देवा जावाई. मग माझी कन्या निशाचरानं नेऊस तर याला सांभाळता येत नाही, याला रस्ता देत नाही. सागर थोडासा याच्यात आलता आणि त्या सागरानं नालायक माणसाला मदत केली आणि त्यानं तळाशी त्या मालकाला ठेवलं. पण त्या समुद्राला माहीतच नव्हतं की या प्रांतात महाराज किती अधिकारी आहेत. या भारत देशातले महाराज इतके अधिकारी आहेत. तुम्ही भांगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. पाया पडतो तुमच्या बुटासकट.
चपला सगट पाया पडतो तुम्ही. तुमच्या भंगाऱ्याच्या नादी लागत जाऊ नका. चांगल्या महाराजांचं ऐक जा, चांगल्या महाराजांचं ऐक जा. या देशाला अधर्यू लाभलेली संत आहेत, फार मोठी मोठी संत आहेत, चांगल्यांचं ऐक जा. किती मोठे महाराज या देशामध्ये. प्रभू रामचंद्रांनी डोक्याला हात लावला त्याला मारण्यासाठी. महाराजांनी विचारलं झालं काय? काय नाही म्हणले, हे बदमाश समुद्रात गेलाय, ताण घेऊ नका. समुद्रच कोरडा करतो, समुद्रच कोरडा करतो. उपरनं भिजून नाही पिळला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, मनोन मी बहुभीते गया साधू कुळाला. पुरावा शपक या गाथ्यातला नाही, कारण नंतर कोणी काड्या करू नये. त्याच्याकरता आपली वकालत जवळच करायची. वकिलाचाच कार्यक्रम आहे पुन्हा आजचा. वकील यजमान येत, आपली वकालत जागच्या जागा. शपक पुरा, पण पुरावा गोड आहे. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, एका घोटात माझ्या बाबाला पिऊन टाकलंय. कोण म्हणती माहिती आहे? लक्ष्मी सरस्वतीला. एका घोटात अख्खा सागर पिऊन टाकला. तर आमचा पाहुणा म्हणला आमचा मुलगा 9 सागर पितो. 40 एकरातली गुंठा ठुली नाही त्याच्या पोरानं. 9 सागर पित होता ना तो. 9 सागर एका घोटात समुद्र पिऊन टाकला. कोरडा फट समुद्र केला. पडण उघड, मग बाण हाणला. हे मस्तळडेलं मारलं. तर प्रभू रामचंद्रानं विचार केला ह्या महाराजाला दक्षिणा द्यावा, तर ते काय दक्षिणाव कीर्तन करीत नव्हते, ते काय पैसे घेत नव्हते ना. मग उतराई कसं व्हावं? महाराज आमच्याकडे जेवायला या. येतो म्हणे उद्या. घरी गेले ना आईला, नवल सांगायलो नवल. घरी गेले ना आईला सांगितलं आई उद्या महाराज जेवायला. कोणते महाराज? महर्षी अगस्ती. अगस्ती अगस्ती ऋषी. अगस्तींच्या पत्नीचं जरा चरित्र वाची जा. अगस्तीच्या पत्नीचं चरित्र जी बाई वाचील ती नवऱ्याला कधीच शिवी देणार नाही. तुकोबारायच्या धर्मपत्नीचं चरित्र जी वाचील ती नवऱ्याला कधीच शिवी देणार नाही. महाराज जेवल्याशिवाय बाई पाण्याचा थेंब पेत नव्हत्या. म्हणून महाराज कोण्या डोंगरावर गेलेत रस्ता विटेवरचा मालक सांगत होता. त्या बाईचं नाव जिजाबाई. आणि महर्षी अगस्तीची पत्नी कोण्यात देवाच्या पाया पडत नव्हती, ती नवऱ्याच्या तीनदा पडत होती. महाराज दिसला की पाया पडत यात. आणि नवऱ्याला म्हणतात बाई हो चांडाळ आला. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस नीट पडत नाही. हा काय कामाचं नाही माझ्या माईनं. मालकाची उपासना करायची, मालकाची सेवा करायची, त्याच्यापेक्षा दैवत दुसरं मोठं कुठलंच नाही. एका घोटात समुद्र पेला. बोलिलं घरी जेवायला. काय स्वयंपाक होता इथपर्यंत आलतो ना. काय जेवले महाराज. त्याला शुगर नव्हती, त्याला ऍसिडिटी नव्हती. असे जेवले महाराज, असे जेवले, भरगच्च जेवले. रामजी पाणी आणा ना. पाणी मागितल्याबरोबर रामप्रभूला घाम आला. पाणी तर नाही देता आलं, पण अंगातला पाणी घामावाट बाहेर पडलं. महाराज पाणी? हो म्हणले. जेवल्यावर पाणी लागन. हात धुहाला देतोत म्हणले, पण प्याला नाही देत. प्रभू रामचंद्र म्हणले हा हस्त प्रक्षालन हितार्थायाम मुखशुद्धीर भयो जाये. हात धुण्याकरता पाणी देतो पण पिण्यासाठी देत नाही. त्या महाराजांनी सांगितलं रामचंद्र हे काय जीव घालण्याची पद्धत आहे? अहो तुम्ही जीव घातलंय, मिष्टान्न पक्वान्न केलेत आमच्यासाठी, पाणी जर नाही दिलं तर कसं शक्य? माफ करा म्हणे, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. या अवतारात जेवण करा आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. नवल सांगतोय, नवल नवल. मग प्रभू रामचंद्र पुढच्या अवतारात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वय थोडंसं मोजकच आहे, फारसं काही वय नाही. वय किती होतं सांगू तुम्हाला? 11 वर्षाच्या आतलं. कारण मागच्या अवतारात पाण्याचं दिलेलं वचन, राहिलेलं कर्ज पुढच्या अवतारात पाणी पाजून पूर्ण केलं. ते गोकुळात असताना केलं. आणि गोकुळात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्ष 53 दिवसच राहिले. 11 वर्ष
53 दिवस राहिले. तर एका माणसानं मला प्रश्न केला, महाराज सांदीपनींच्या आश्रमावर 9 वर्षे 12 दिवसाचा कसा काय काळ सांगता? 9 वर्ष 12 दिवस महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर कृष्ण होते. मग कसे होते? त्याला मी सांगितलं. घरी आलता तो, मग सांगता आलं. आता कीर्तनात तितकं इकून तिकून फिरायचं म्हणजे बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी पाळी घालणं होईल. विठाला विठाला विठाला. हा एखादा वरकड इतिहासातला किंवा बाकीच्या भंगाऱ्या गोष्टीतला एखादा शब्द जर माहीत नसताना गेला तर मी माफी मागन, पण पुराणाच्या बाबतीत जितकं माहिती तितकंच बकबक करीन. विठाला विठाला विठाला. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. त्याच्यानंतर 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला. म्हणजे 11 वर्षाच्या काळातला वय होतं, तेवढा काळ ते वय. आणि त्या वयात लक्षात आलं मागचं कर्ज शिल्लक आहे, त्याच्यातून उत्तीर्ण व्हायचं. करावं काय? दरवर्षी गवळी गोवर्धनाची पूजा करत होते. आपले इंद्राची पूजा करायचे. अमरेंद्रायत पुनितायाम यस सर्वानृणानाहम यत सर्वस्थितायाम शचीपतिभय स्थितो पुरंदरा स्थित व्याप्तायाम यति जयंती जयंतानाहम. जयंती कन्या, जयंत पुत्र, शची पत्नी, त्यांचा शचीचा पती इंद्र, अमरेंद्र, सुरेंद्र असे बऱ्यापैकी त्याचं नाव आहे. देवेंद्र, खूप नाव आहेत त्याला इंद्राला. आणि तो त्याची दरवर्षी पूजा करायची त्या इंद्राची. या वर्षी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने, गोकुळ निवासी कृष्ण परमात्म्याने बालवयात सर्व ज्येष्ठांना सांगितलं गोवर्धनाची पूजा करायची. या पर्वतावरचं गवत आपल्या गाई वासरं खातात म्हणून आजही पद्धत आहे. कृष्णादेवा आवर्षण जर पडला असेल तो गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या गावाला एखादी उंच टेकडी असेल, त्या टेकडीवर गाई घेऊन जायच्या. त्या दिवशी गाई धुवायच्या, वासरं धुवायचे, काही बैल धुवायचे, म्हशी पण. बरं, म्हशी पण आल्या त्याच्यात, शेळ्या नसत्यात. मात्र शेळ्याच्या बाबतीत मी वाईट बोलणार नाही, पण गोवर्धन पूजेला शेळी नसती. शेळी का नसती? कारण शेळीचं बीज हलकट आहे. शेळी हलकट नाही. शेळी ज्याच्यापासून जन्माला आली ती शेपुडी हलकट आहे. तिचा बाप हलकट आहे. बोकड्या नालायक आहे ना. बोकड्याला 3ऱ्या दिवशी बहीण कळत नाही. शेतकरी आहेत तुम्ही, त्याच्याकरता शेपुडी वापरली नाही. इकडे विठाला विठाला विठाला. बघा वसुबारस असती आता दिपावळीतली. वसुबारस, वसु अष्टमी असती. वसु अष्टमी आहे ती केव्हा येते सांगता. देवप्पा तुम्ही नका सांगू. हा किती कीर्तन ऐकल्यावर सुधरायचं. नुसते आमचे लोक गाई पाळावर का, गाई पाळावर का. वसु अष्टमीच्या दिवशी तू इथं एखादी चित्रातली तरी गाय का सुमळ्या. वसु अष्टमीच्या दिवशी ज्याच्या घरी गाय त्याच कीर्तनकाराने गायीवर बोलायचे. वसुबारशीवर बोलत असताना त्या कीर्तनकाराकडे एकतरी गाय असावी, त्यानं वसुबारशीवर बोलावा. अन्यथा त्यानं बोलणं उसाला आलेले कंस. नाना उसाची कनसे. हा पुढचं तुम्ही म्हणा. विठाला विठाला विठाला. गाईच्या बाबतीत आहे, म्हशीच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हशीचं पण पूजन करते ते एका दिवशी. हो, एका विशिष्ट प्रकारच्या दिवशी. ते दिवस घरी गेल्यावर पहा, गुत्त थोडं घेतलं मी सगळं सांगायला. त्या दिवशी म्हशी धुत असतात. म्हशीच्या शेपटीच्या वरच्या दोन्हीकडच्या 2 बाजू असतात. एकीकडे चंद्र काढतेत, एकीकडून सूर्य काढतेत. ते कावाचा काढीत नाहीत, ते चुन्याचा काढीत नाहीत, ते दह्यानं काढतेत किंवा लोण्यानं काढतेत. विठाला विठाला विठाला. आणि त्या दिवशी गोवर्धन नसल पर्वत चिखलाचा गोवर्धन करत होते. आजही भागवतात करतात. त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीची पानं रोवतात, फांद्या रोवतात, त्याची पूजा करतात. आणि तो निष्ठेनं जर केला, दही भाताचा नैवेद्य असेल, लोण्याचा नैवेद्य असेल, तर 3ऱ्या दिवशी पाऊस पडत असतो. तो गोवर्धन पूजा करणारा निष्ठावंत वारकरी असावा.
हा अशी निष्ठावंत लोक लागतील बरं का. निष्ठावंत या संप्रदायात फार नाही. आणि आजही निष्ठावंत लोकांवर संप्रदाय, आमच्यासारख्या भंगाऱ्यावर नाही. विठाला विठाला विठाला. जे घरातल्या लोकांसंग नीट राहू शकत नाहीत ते तुमचं काय कल्याण करू शकतील. ज्याला नाते गोते नीट सांभाळता येत नाही ते भांगारे तुमचं काय कल्याण करणार आहेत. जगाचा मालक त्या लोकांना मानतोय जे विश्वाचे कल्याणकारी आहेत. अशी लोक लागतील तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत. मी परवाला एके दिवशी कीर्तनात सांगितलं होतं कुठंतरी की शंकराचार्य स्वामी रामांनी एका साध्वी स्त्रीचा चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो. एक जण म्हणला महाराज तुम्ही महाराजांनी चिमटा वाजल्यावर म्हणला आम्ही गुतलोत रे. नाही तर आमच्याच्यानं पाऊस पडला असता, पण आम्ही गठुड्यात गुतलोत. गठुड्यात गुतला नाही असा महाराजच सापडला नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्म दंड छाया. सुटली द्रव्य लोभ माया भस्म दंड छाया तरुवराची. याच्यात लग्न करणारे गुतले, लग्न न करणारे गुतले. कोणाला आवडत नाही आईसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन. आवडत नाही असं माणूस आहे कुठं सोडून. म्हणून आमच्या चन पडत नाही. निष्ठावंत लोकांच्या हातानं गोवर्धन करण्याची पद्धत. आणि त्या गोवर्धनाची पूजा केली. गाई म्हशींना झालरी बांधल्या, घोडत्यांच्या पाठीवर झुली टाकल्या, शिंगांना नाना प्रकारचं वगैरे वगैरे काय काय सजवल्या, मुक्तांच्या माळा घातल्या. आणि त्या दिवशी इंद्राच्या सेवकानं सांगितलं आपली पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि 33 कोटी देवाचा राजा 222 मंत्रीपद एकट्यालाच. ते मस्ताडून त्याला राग आला आणि रागाच्या भरात प्रमाथी नावाच्या वरुणाच्या कानात फुकलं, असा पाऊस पाड की गोकुळ शिल्लक नाही राहिलं पाहिजे, वृंदावन शिल्लक नाही राहिलं पाहिजे, मथुरा शिल्लक नाही राहिली पाहिजे, इथला कोणीच वाचला नाही पाहिजे. बापरे. उत्सवाच्या निमित्तानं सगळे गोवर्धनाच्या तिथे आले. करावं काय. येणे गिरी गोवर्धन उचलला. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला आणि तो नखावर धरला. 11 वर्ष 53 दिवसाच्या आतलं वय. आता नेमकं पक्क नाही सांगता येणार. जर भेटला अभ्यास करायला वेळ तर ते पण पक्क सांगेल. 11 वर्ष कितव्या दिवशी किंवा 10 वर्ष किती महिन्याच्या नंतर किंवा 10 वर्षाच्या नंतर कितव्या दिवशी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला सांगेल एके दिवशी. ना दे इचकायचा. घोडं तरी गोमाशील बसू देईन पण गध नाही बसू देत. विठाला कारण गध्याला लोळता येतं. लोळून लोळून का होत नाही पण गोमाशी मारितच. मी कुठे लोळन पण गौशीनच पुरावा. विठाला जाऊ द्या. मी गध जरी असलो तरी पुराणातलं इतकं मात्र खरंय. विठाला विठाला विठाला. आणि मग इंद्राला रागाला प्रमाथी नावाच्या वरुणाला सांगितलं पाऊस पाडा. कसा पाऊस पाडा. मुसळधार नाही. सांगणारे कुठं आखली असतं. काय पाऊस पडला म्हणले आमच्याकडं. काय पाऊस पडला आमच्याकडं. मोटरसायकलच्या इंना खालची माती. टाइम संपला का आपला. काय आहे किती आहे का नाही. संपत आला आहे का नाही. एवढा पुरावा सांगून जे इठ्ठल करू काय ताण. वेळेत 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 असलं पाहिजे. उगत ताण नाही. पुढचा जीव घालायला म्हणजे पोटभर जेवा पण उलटूस तर जेवू नये. असं एखाद्यानं बैल दिले दुपारा ठेपात नाही केला. दुसऱ्याचे बैल म्हणून ठेपात नाही ना. दिवस माणूस तर उभाटे हाणले. दुसऱ्या दिवशी बैल चलत नत. ते मालक म्हणला मरूस तर माझ्या बैलाकडे पाहू नको रे तू. असं नसतं ते का नाही. माणसं ऐकायलीत म्हणून असं असतं का कुठं काही बी नाही. आपापल्या वेळेत कीर्तन सोडायचं. असो मुसळधार पाऊस नाही. शिळावर शल्याधारी मेघ जो कडाडीला. शिळावर शल्याधारी रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागिरी. निर्भय लोक पाळ
अवतरले हारी जय देवा कृष्ण नाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळी तुम्हा देव के सोता जय देवा कृष्ण नाथा रक्षिले गोकुळ ओ नकी दरी लागिरी तया पृष्ठावरी एका प्रजन्य थेंबुटा लहरी त्या गाईच्या पाठीवर एक पावसाचा थेंब पडल. काय इंद्राची मायवेली, काय हिम्मत आहे त्याची गाई भिजवायची. अद्याप नाही. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या. काय पाऊस पडत असेल कल्पना करा. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. 14. आता करायचं काय. गवळ्यांनी विचारलं कृष्णा हे पाणी किती गाव मरतील, किती गाव बुडतील. काळजी करू नका. पाचारीला वासुकिओ पाचारीला वासुकिओ 9 वेळेला वासुकीला बोलिलं. एकदा समुद्र मंथन करताना बोलिलं. एकदा अति पाऊस पडला तेव्हा बोलिलं. बाकीचं पान पुन्हा आहे का नाही बघितलं पाहिजे. बाकीचं काही दुकानावर घ्या दुसऱ्या एकाच दुकानावर सगळ्या वस्तू कशा भेटतील. आता वासुकीला आमंत्रित केलं आणि त्याला सांगितलं ऐके उरंगा ऐके उरंगा ऐके रे उरंगा. उरंग म्हणजे सर्प. याच्याकरता पुन्हा पुन्हा उरंग उरंग म्हणलो. ऐके ददुशुका म्हणजे सर्प. ऐके व्याळा व्याळ म्हणजे सर्प. सर्पाला फार नाव आहेत. हे उरंगा आता तू याचा आळ कर. जैसा मंद्राचळ कवळीला आयसा सव्य भागे कवळावा. जसा मंद्रचळ मधातून कवळीलता रई मंथन करत असताना आता सगळ्या बाजूनं गिरी गोवर्धन हा गोवर्धन तो कवळायचा आणि एका जाग्यावर त्याचं दार काढून दे. 14 समुद्राचं पाणी एका जाग्यावर चौकून शेषाचं आळ वासुकीचं आळ आणि एका जाग्यावर असं पाणी. ते पाणी 14 समुद्रा इतकं पडत होतं आणि आवाज दिला महाराज या 7व्या अवतारात जीव घातलं होतं आता पाणी प्या. म्हाताऱ्यानं तोंड लावलं तिथं पाणी पिऊच लागलं. इंद्राला राग आल्या हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडू लागल्या. मुसळधार पाऊस कशाला म्हणते त्याची व्याख्या सांगत नाही. आता टाइम संपला ना आपला. कशाला मुसळधार तरी सांगतो. पन्हाळा खाली पडलेलं पाणी त्याचा खड्डा व्हावा आणि त्याच्यात 5-7 म्हशीचे लेकर पोहावा. म्हशीला झालेले 10-15 दिवसाचे हाले वघारी त्याच्यात पडल्यावर पोहावा. एवढा खड्डा पन्हाळाच्या पाण्यानं पडावा तवा मुसळधार पाऊस म्हणते. पत्राचे दूर्ण व्हावा कडी खाला. आपण कशाला काय पाऊस झाला हो. बाई रानातून आली तो पदर नाही भिजला तरी पाऊस झाला. कशाला म्हणतो आपण कशाला काही म्हणतो जाऊ द्या. असो हत्तीच्या सोंडेसारख्या धारा 14 दिवसात 7 दिवस आणि 7 रात्रा पाऊस पडतच होता. मालक नाही दमला. म्हातारही पाणी पेता पेता नाही दमलं. म्हातारं म्हणजे ते महाराज बरं. ते गुटखा खात नव्हतं, ते तंबाखू खात नव्हतं, ते मंदिरात पते खेळत नव्हतं, ते कोणाच्या सोयरिकी मोडीत नव्हतं, हो कोणाचं इचकीत नव्हतं. हा असं लय हुशार म्हातारं होतं ते. हुशार म्हातारं पाणी पिऊच लागलं. पण जोर जोरात कर झाल्यावर म्हाताऱ्याला राग आला. ए काय मस्ताडा रे तू काय समजायला याला. अशी तुझ्यासारखी कोटी जन्माला आले तरी भेट नाही. बंद कर पाऊस. खालचं लय अधिकारी होतं ना. इंद्राला सांगितलं बंद कर बंद कर. पाऊस बंद झाला. आणि मग इंद्रानं कामधेनू नावाची गाय आणली आणि भगवंताला गायीच्या दुधानं अभिषेक केला कामधेनूच्या. म्हणून देवाला गोविंद नाव त्या दिवशी पडलं असं भागवत सांगते. गावचा बाळू नाही. गोविंद नामने यजायते अमरेंद्रायाम धेनुयाम सुरधेनुयाम घ्रते दुग्धे शुभयस्थिता अभिषेक विनियोगेन पंचगव्या स्थितो जय. आमचे देवा करत असतात अभिषेक. त्यांना माहीत. आणि सात्विक माणूस. त्यांचे वडील लय अभ्यासू होते. उत्तम देव म्हणायला 1 घंटा लागायचा. त्रिकाल ऋषी लोक होते ते फार
अहो बाळाचा चेहरा बघितल्याबरोबर भाकीत सांगणारी लोक होते. वाचा शुद्धी पावाल, आज्ञापक व्हाल, अशी लोक होती काही काही काळात. कारण ते आचरण सांभाळणारी लोक होती आणि निष्ठावंत. त्याच्यामुळं त्यांनी टाकलेला शब्द कधी खोटा होतच नव्हता. अशी अधिकारी लोक होते. असो, जाऊ द्या बाकीचं. मागच्या अवतारात पाणी जीव घातलं आणि 8व्या अवतारात पाण्याची तृप्तता केली. नवल केवळे केवळ श्राद्धानिमित्त श्रद्धेनं केल्या जातंय ते श्राद्ध. आणि श्राद्ध कालात आलेलं श्राद्ध आहे. आता जो पर्व काळ आहे ना 15 दिवसाचा, कालच्या पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत, याला पितृ पंधरवाडा म्हणतात. याला काही भाषेत महालय पंधरवाडा म्हणतात. अशा या परमपावन पंधरवाड्यामध्ये जी व्यक्ती पितृ पंधरवाड्यात गेली त्या व्यक्तीचं त्याच दिवशी श्राद्ध आणि त्याच दिवशी पुण्यस्मरण, या दोन्ही गोष्टी एका दिवशी येत असतात. या 15 दिवसात गेलेली व्यक्ती. आणि या कालात वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी गणपतराव सुंदरराव मुसळे, गणपतराव अण्णा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. हे लोकातली त्यांनी यात्रा सोडली. त्या निमित्त ते औचित्य साधून श्रीमद भागवत कथा गोड अशी सुंदर कीर्तनांची माळ गुंफली. रोज कीर्तन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, भजन, अन्नदान. रोज श्रीमद भागवत कथा सुटल्याच्या नंतर अन्नदान. त्या मुसळे परिवाराने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने हे मोठं अन्नसत्र आणि ज्ञानसत्र आपल्या ज्यांनी विश्व दाखवलं त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. आजचं श्राद्धाचा दिवस आहे. मी वकील साहेबांना मगाशी बोलून गेलो, देवाई होते. पुढच्या वर्षी असा सप्ताह करत असताना एक दिवस पुढे ढकलायचा आणि श्राद्धाचा दिवस मध्ये घ्यायचा. कारण श्राद्धाच्या दिवशी तर्पण विधी असतो आणि या तर्पण विधीच्या दिवशी फुलं उधळली पाहिजे, फुलं टाकली पाहिजे. आता पंचायत अशी झाली, फुलं टाकण्यासाठी अभंग घ्यावा का काल्याचा अभंग घ्यावा ही पंचायत. पण एवढ्या आता हा यजमानाला काही दोष नसतो, आमच्या सांगणाऱ्या लोकांचा दोष असतो. विठाला विठाला विठाला. आणि शेवटी अर्ध्या मिनिटाची तिळांजुळी आदरांजली म्हणून आपण देवा फुलं टाकूच त्यांच्यावर, म्हणजे कालाही करू आणि फुलंही टाकू. विठाला विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने परम अधिष्ठान विश्वातलं वारकरी संप्रदायातलं एक नाविन्य युगानुयुगी कार्यरत असलेलं रत्न सद्गुरु पूजनीय पवित्रान पूज्य विन्यास सकलाम सृष्टी त्वज्जायते असा 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्यासी, अधिष्ठान दक्षिणमुखी हनुमान मंदिर. अशा मारुतीरायाच्या दरबारात एवढा मोठा उत्सव तुम्ही मोठ्या आदरानं करता, तुम्हाला धन्यवाद. आणि उत्सव आपल्या घरातल्या एका व्यक्तीच्या पुण्यस्मरणा करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. नाही तर सप्तेले लोक करायलेत, काय त्याला पुन्हा लुटायचं, सातारं दान करायचं, काय चलत राहतं, काय नसतंय त्याचं, काय विषय चलत राहतं, काय विषय. एका माणसाचं पाकिट घरी नेल्यावर ते पाकिट झोपू देत नव्हतं. मला नंतर कळालं पैसे कशातून आलते. पण वडिलांच्या स्मृती करता, त्यांच्या आदरा करता, त्यांनी आपल्याला विश्व दाखवलंय, या प्रित्यर्थ त्याच्यातून उतराई तर होऊ शकत नाहीत. याच्याकरता तुम्ही एवढं मोठं सत्र करता, म्हणून इंजिनियर साहेब, वकील साहेब, तुम्हाला धन्यवाद. धर्मसिद्धांतामध्ये, श्रुतीशास्त्रामध्ये पंढरपुरातल्या मालकापेक्षा आणि काशीतल्या मालकापेक्षा ज्याला त्याला आपले आईवडील मोठे येतं. देवापेक्षा सर्वात मोठं काय जगातलं असेल तर मायबाप आहेत. हो, मायबापाला तिरस डावलून जो कोणी देवाचा होत असेल त्या नालायकाला पंढरपुरातला मालक मानित नाही. विठाला विठाला. त्या पुण्यस्मरणानिमित्त
अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुनश्च धन्यवाद. आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता श्रीमद भागवतातला दशम स्कंद अत्यंत लाभदायक. श्रीमद भागवतातला दशम स्कंद म्हणजे विटेवरच्या मालकाचा प्राण आहे. प्राण प्राण. तसं अख्खं भागवतच मला वाटतं हा दशम स्कंद प्राण. म्हणून प्राणची कीर्तन काराचा मेवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा. वा 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 वा. पाठी सगळ्यांना आरती. विठाला विठाला विठाला. एखाद्या वेळेस ही जरी नाही पाठ केली तर चलते, पण ती पाठ असावा. ती भागवताची ओरिजिनल आरती. पण बऱ्यापैकी ती लोकांना पाठ नाही घेत नाहीत. विठाला विठाला विठाला. ज्या श्रीमद भागवतात 12 स्कंद आहेत त्या स्कंदाचं वर्णन त्या आरतीत. विठ्ठल स्कंदवधे 12 नवमहा संपविला सारा. नारद कथा साधू श्रवणी परीक्षिती लवला सुख चरणी. क्या बात आहे. वा वा. ही ओरिजिनल भागवताची आरती. ओरिजिनल ओरिजिनल ओरिजिनल. काय होतं माहितीये का, माझं मत आहे भुसकट सांभाळा पण त्याच्या ज्वारी असली तर सांभाळा. मात्र सांभाळा पण कुंटल भर मातीन छटाक भर सोयाबीन कशाला बेजार होता. 75 किलो सोयाबीन आणि 25 किलो माती असेल तर शहाण्याबाईनं चाळणीत धुवा है का नाही. पण नुसतं फलकट नाही सांभाळायचं. मग बाकी काही म्हणा पण ओरिजिनल म्हणल्यावर ते म्हणा. विठाला विठाला. श्रीमद भागवतातला दशमस्कंद हा विटेवरच्या मालकाचा प्राण आहे. आणि हा दशमस्कंद दशमी एकादशी आणि द्वादशी 3 दिवस जर याच्या श्लोकाचं पितृतर्पणा करता वाचन केलं तर पितृदोष नाहीचा होत असतो असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही. पुराण सांगते. पुराण पुराण पुराण. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा लावली. पुनश्च वकील साहेब इंजिनियर साहेब तुम्हाला धन्यवाद. वा. मला तुमच्या वतीने यजमानांच्या वतीने सुमित संपर्क करत होता. सारखा सारखा फोन करायचा. 4-8 दिवसाला तो तारखेची आठवण करून द्यायचा. मी त्याला म्हणायचं मी 20 वर्षात आत्तापर्यंत कोणाची तारीख टाळली नाही. मोबाईलच का लहान वापरतात, तुम्हाला पत्रिकात टाकता येत नाही. म्हणलं तुला गरज काय, मी तारीखच सोडित नाही ना. तू का ताण घे. तू मला नाही पत्रिका आली तरी मी तिथं हजर होतो. तू काय काळजी करू नकोस म्हणलं सुमित. त्यानं तारीख घेतली त्यालाही धन्यवाद. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. विठाला विठाला. उपस्थित श्रोते जनार्दनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या पवित्र अधिष्ठानाच्या चरणी मारुतीरायांच्या चरणी नाक घासून दंडवत करतो. या प्रांतातल्या देवतेंना यतियोगी तपी सिद्धांना प्रणाम करतो. आणि माझ्या अभंगावर येतो नवल केवडे केवडे. काय नवल आहे देवाच्या जीवनातलं. किती नवल किती नवल किती नवल. 7व्या अवतारामध्ये भावाला उठण्यासाठी रडू लागला. मांडीवर कोणाचं डोकं होतं माहिती. शक्ती लागल्यावर लक्ष्मणाचं. लक्ष्मण कोण पंढरपुरातल्या मालकाचे सख्खे भाऊ. सख्खे भाऊ सख्खे भाऊ. एक जण म्हणला महाराज ते सख्खे कस काय म्हणता. सावतारा सुंबळ्या आहेस का काय म्हणलं तू. सुंबळ्या आहेस तू सुंबळ्या आहेस. सखा भाऊ कोणाला म्हणत असते, सावतर भाऊ कोणाला म्हणत असते माहितीये का. एका माईच्या पोटी जरी झाले तरी सावतर होऊ शकते. कोण नालायक सांगू. केळीचं ढेलं याला घेतलं आणि बारडाचं ढेलं त्याला दिलं. बंगला याला घेतला आणि पत्राचं घर त्याला दिलं. हे एका माईच्या पोटी जन्माला आले तरी हे भंगिरे सावतर आहेत. तरी हे भंगिरे सावतर आहेत. हे 2 आईचे 2 होते. 2 आईचे 2 होते. पण सख्खे का म्हणतात महाराज. 19 लोक आले त्याला. भैडीजा घरी गेल्या भांगाऱ्याचं भैडीण्यापेक्षा चांगलं दळीजा पीठ पडतंय. वाळू दळल्या कुठं पीठ पडत असतंय का. हे सख्खे का म्हणायचं.
दोन आईचे दोन होते, पण माईल सांगितलं माय मी प्रभू रामचंद्राच्या सेवेला चाललोय. सख्य आवाज दे दादा, गोडकर चांगलं करीन तुमचं. देव मी नाही, देव चांगलं करीत असतो. मला महच मेळ लाग नाही थोडं यावं लागायले तर मी काय करू तो चांगलं. माय मी प्रभू रामचंद्राच्या सेवे करता चाललोय. सख्य कोणाला म्हणतात पा लखन रामचंद्राच्या सेवे करता चाललास हो, लक्षात ठेव, वाक्य ध्यानात ठेव. जर तुला रामचंद्रांची सेवा करायची असेल, विठ्ठला विठ्ठला जर तुला रामचंद्रांची सेवा करायची असेल तर माझा एक शब्द लक्षात ठेव. कुठला? रामचंद्रांची सेवा करत असताना स्वप्नात पण पाप नाही आलं पाहिजे. पोरगं कोणाचं होतं? सुमित्रेचं. राम कोणाचे? कौशल्येचे. नात्यानं सावत्र होते. सखा ऐका पुढे हाता. लक्ष्मणजीला सांगितलं रामाची सेवा करत असताना स्वप्नात पाप येता कामा नये. लखनलालजीने विचारला आई स्वप्न कधी पडतं ग? झोपल्यावर. झोप कधी येते ग? जेवल्यावर. लक्ष्मणानं त्याच दिवशी हातावर पाणी घेतलं आणि संकल्प केला वापस येऊस तर जेवणारच नाही, म्हणजे झोपीचा प्रश्न नाही. वापस येऊस तर पाण्याचा थेंब पण घेणार नाही. इथं सावत्र भाऊ म्हणत असतात का हाणायला पाहिजे वाक्याला रुमण्यानं विठाला विठाला विठाला. 34 मुद्द्यापैकी अजून एक मुद्दा सांगतो. एक सांगितला दुसरा आहे का? दोघ जण सख्खे भाऊ एक बाजाराला गेला. घरी थांबलेल्या भावानं सांगितलं दादा गाजर घेऊन ये रे. गाजर घेऊन ये, गाजर घेऊन ये, गाजर घेऊन ये. तर आपल्या दादानं आपल्याला गाजर सांगितले ते गोड आहेत की नाही कळण्यासाठी बाजारातच 2 खाऊन पाहिले. कोणी माहिती? सख्या भावानं बाजारातच 2 खाऊन पाहिले गोड आहेत का नाही म्हणून. सज्जनांनो प्रभू रामचंद्र 14 वर्षे 27 दिवस फळ खाल्ले. ते फळ आणून दिले लक्ष्मणानं. आणून लक्ष्मणानं दिले. लक्ष्मणानं दिले. लक्ष्मण फळं तोडीत होते. फळं आणल्यावर धूत होते. शक्यतो धुवाची गरज नव्हती, त्याच्यावर फवारीत नव्हते ना. तरी पण धुवून खात जा. जाऊ द्या धुतलं पाहिजे. धूत होते. काही फळं सोलायची असतात ती सोलून देत होते. काही फळं चिरायची असतात ती चिरून देत होते. काय वापरीत असतील ते देव जाणे तिथं. पण सोलून चिरून धुवून लक्ष्मणजी फळं देत होते. इथपर्यंत फळाकडे पाहत होते. प्रभू रामचंद्र सीताई साहेब खाताना मात्र त्यांच्याकडे पाठ करीत होते. त्यांच्याकडे बघत नव्हते. सख्खे पण किती गोडे लक्षात ठेवा. त्यांच्याकडे पाहत नव्हते. तर एके दिवशी सीताई साहेबानं रामप्रभूला प्रश्न केला लक्ष्मण भाऊजी फळं आणतेत, फळं धुतेत, फळं सोलतेत, फळं कापतेत, फळं आपल्याला वाढतेत, पण आपण जेवताना आपल्याकडे पाठ करतेत, कारण काय? प्रभू रामचंद्राने विचारलं सीते हा प्रश्न मला विचारू नकोस. माझी विचारण्याची ताकद माझ्यात नाही. सीताई साहेब म्हणल्या मी विचारते, तू पण विचारू नकोस. नाही पण मला विचारायचं म्हणे. एकांतात सीताई साहेब एका झाडाखाली बसल्या. प्रभू रामचंद्र बाजूला आहेत. देवानं आपलं झोपीचं नाटक केलं. दगड उशाला घेतला. प्रभू झोपलेले आहेत. लक्ष्मण झोपतही नव्हते. त्यांना स्वप्नात सुद्धा रामाविषयी पाप येऊ द्यायचं नव्हतं. बाजूलाच उभे होते. आणि सीताई साहेबांनी सहज प्रश्न केला भाऊजी काय वहिनी साहेब, काय वहिनी साहेब, काय भाऊजी तुम्ही फळं आणता, तोडता तुम्ही, सोलता तुम्ही, कापता तुम्ही, वाढता तुम्ही, आणि आम्ही फळं खात असताना आमच्याकडे पाठ करता, कारण काय? लक्ष्मणाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. कडक करा आवाज, कडक बेस कमी करा त्याचा. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. नवल सांगतोय. आणि सीताई साहेबाला सांगितलं वहिनी साहेब फळं तोडताना खाण्याची वासना होत नाही, फळं धुताना खाण्याची वासना होत नाही, फळं सोलताना खाण्याची वासना होत नाही, तुम्हाला वाढताना खाण्याची वासना होत नाही, पण आधा कदा तुम्ही फळं खाताना जर माझ्या अंतकरणात खाण्याची वासना झाली तर त्या वासनेमुळे तुमचं पोट दुखेल. आणि ते पोटही तुमचं दुखू नये याच्याकरता तुम्ही खाताना तुमच्याकडे पाठ करतो. पुराण सांगते
सीताई साहेबांनी 3 दिवस फळं नाही खाल्ली, विधेय स्थितीत पडल्या. ज्या साधूचं वाक्य ऐकल्याच्या नंतर जगाची मालकीन विधेय स्थितीत जाती, तो भाऊ किती टोकाचा असेल. याला सावत्र कसं म्हणता येईल, दात पाडूस तर हाणायला पाहिजे. विठाला विठाला. आणि तितक्या निष्ठावंत भावाचं डोकं मांडीवर घेऊन रडू लागले पंढरपुरातले मालक. पंढरपुरातले मालक तितक्या निष्ठावंत भावाचं मांडीवर डोकं घेतलं आणि रडू लागले. उठवायची पंचायत, कसा उठवावा, कसा उठवावा, कसा उठवावा, कसा उठवावा. शेवटी या महात्म्याला बोलिलं आणि या महात्म्याने पर्वत आणला, पर्वत आणला, पर्वत आणला. आणि मग ती औषधी टाकली आणि लक्ष्मणजीला उठवलं. नवल नाही, नाही नवल. प्रभू रामचंद्रांना नाही उठिलं राजो, उठिलंय त्यानं. हे आपले संत सांगतात हा भाग लय टोकाचा आहे. पुराण सांगते हा भाग लय टोकाचा आहे. एक बाई सांगत होती आमच्या इथली, वल्ल्यानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पते, जुबाळा जुरे जू. आणि जिवंत केले उर्मिला पते, जुबाळा जुरे जू. हुशार बाई होती ती आमच्या इथली, वारकरी बाई होती ती. असं काही म्हणत नव्हती. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथून नाही जाचीस का तू, असं काही बी म्हणल्यावर. वल्ली आणाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिलापती. येणे गिरी आणविला. हा पुन्हा पुन्हा म्हणू, विठाला विठाला विठाला. माझं एक मत आहे, येठण घालून जर आवत आणायचा कटाळा येत असेल तर नका आणू, पण येठण घालून दिल्यावर आवत आणलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. फार मोठी ताकद मारुती राहील. उठिलं नाही उठिता आलं. इतका निष्ठावंत भाऊ, इतका निष्ठावंत भाऊ. पण ज्यांच्याकडे काही दिवस भाकरी खाल्ल्या त्या बाईचं पोरग पाण्यात बुडून मेलं. पाण्यात बुडून ते पोरग मेलं. ते पोरग सामान्य माणसाचं नव्हतं. पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशातला शिक्षण महर्षी होता. त्या शिक्षण महर्षीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. आणि या सांदीपनींच्या धर्मपत्नीनं जाता जाता सांगितलं, कृष्णा काहीच गुरुदक्षिणा नको रे. मग आई साहेब रडता का, तुझ्यात पोरग पाहत होते. मग आता मी गेल्यावर कोणात पाहता, त्याचीच तर पंचायत येणार आहे. मग भगवंताच्या लक्षात आलं बाई मागत नाही आणि दिल्याशिवाय आता ऐकत नाही. मग मुलगा मेल्याचं दुःख बाई विसरून गेल्या सांदीपनींच्या पत्नी. कोणामुळं, कृष्णात स्वतःचा मुलगा पाहत होत्या. पंढरपुरातल्या मालकात स्वतःचा मुलगा पाहत होत्या. पण आता तू आश्रम सोडून गेल्या मी कोणात बघू. नाईलानं जगाच्या मालकाला गुरुपुत्र उठवावा लागला. 7व्या अवतारात भाऊ इतका निष्ठावंत होता, त्या भावाला उठण्यासाठी ह्या मालकाला बोलावं लागलं. स्वतःला नाही उठीत आलं. आणि 8व्या अवतारात गुरुपुत्र उठीत असताना कोणालाच बलिलं नाही. म्हणून मालक म्हणतात नवल केवळे नवल आहे. मगाशी एक सांगता सांगता राहिलो. एक जणानं मला वाटतं या 1-2 महिन्यात एके दिवशी बोलून गेलतो की भानुमतीला जगाचा मालक मुलगी म्हणत होता आणि ही बाप म्हणत होती. एक शंका आली त्या माणसं. विद्वान माणूस होता, चांगला माणूस होता, वयस्कर माणूस होता. आणि त्या व्यक्तीने विचारलं, महाराज मला असं वाटतं की देवानं तिला मुलगी का मानावं. त्याचं कारण सांगतोय. मोठी भाऊजाई आई समान आणि मोठ्या भावाला लहाण्याची बायको मुली समान. मोठ्या भावाला लहाण्याची बायको मुली समान आणि लहान्या भावाला मोठ्याची बायको आई समान. सज्जनांनो, हिच्या नवऱ्याच्या नालायकपणामुळं ब्रह्मांडाच्या मालकाला 7व्या अवतारातला जो भाऊ होता तो शेष होता. आणि हा शेष या सुंदर स्त्रीच्या पतीच्या नालायकामुळं शेषाला
भोग सृष्टीतला स्वीकारावा लागला. म्हणून जगाच्या मालकाच्या लक्षात होतं, पाताळातून शेष आला तो कवनाची गेही गाला. हा पुरावा आहे. याच्याकरता जगाच्या मालकानं तिला मुलीच्या तत्वात मानलं होतं. कधी कधी पुराण इचकी जा, गबाळायचं भांगरायचं इच केल्यावर काय भेटते तुम्हाला, पुराण इचकी जा, आपलं बुद्धी प्रज्वलित होत असते. विठाला विठा हे नवलाचं काम आहे. नाही उठू शकले 7व्या अवतारात स्वतंत्र, मालकाची कृपा झाली. पुन्हा एक प्रसंग ऐका. नाना प्रकारची नवलाची काम आहेत. देवाच्या स्वतःच्या लग्नात नवल आहे. देवानं जिच्याशी लग्न केलंय तिची सोयरीक दुसऱ्याशी झाली. हळद दुसऱ्या संग लागली कृष्ण देवा, आणि आंतरपट दुसऱ्या सोबतच सुटला. हळद शिशुपाळा सोबत. श्रीमंतो भयस्थितो हरिद्रादि चूर्ण यजताहा सर्वांग विलेपनम सर्वस्थिताति मंगलम षोडशम संस्कारेतम. 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे लग्न. यस संस्कारेन फलतृप फलतिते यत्मिद्यानाम. युगजून म्हणला काय तर मम म्हणता. अरे असंच म्हणावं लागतं सोमळ्या. तुला कळालं असं म्हणल्या तर ब्राह्मणाला तिथंच घर बांधून जावं लागन. हो ना, तुला कळ आणि तुला का कळणार आहे. विठाला विठाला विठाला. देवाच्या लग्नात हळद लागली एका सोबत. लग्न झालं पंढरपुरातल्या मालकासोबत. लग्नात 6 कामं नवलाची. महत्वाचं काम आहे. आचारी कोण हे नवलाचं. वाचा घरी गेल्या वाचा. अंतरपट त्या लग्नात कोणी धरला नवल. त्या लग्नात ज्याने अंतरपट धरलाय त्यानं आयुष्यात कोणाच्याच लग्नात धरलेला नव्हता. आधी धरला नाही आणि त्या लग्नाच्या नंतर पुन्हा कोणाच्या लग्नात धरला नाही. अशी व्यक्ती अंतरपट धरायला. भागवतात नका बघू. दुसरं पुराण बघायचं. भागवतात नाही सापडणार. पुन्हा म्हणताल कशात आहे ते तुम्ही ठरवा. हेही नवल आहे. त्या लग्नात सासऱ्याला आमंत्रित केलं. समुद्र साथी होते. कुठं बसवायचे. अहो पन्हाळाचं पाणी पडलं नुसते फवारे. वसाडा आला तर माणसं मधात बसायची नाही. तर समुद्र मंडपात आल्यावर कुठं जाईन मंगल कार्यालय. बापू आपले साऊंड कसे पळतेन हाय का नाही. समुद्र आल्यावर गवसतेन का ते बापू. आता तू कशाला गिरगावकरच कसा गवसन. ह्योच कुठं जाईल मिळ नाही. पण 7 समुद्र अंगावरचा एक रोम काढा त्याच्यात बसले. नवल केवडे केवडे नकळे कान हवाचे कोडे. बलराम दादाच्या लग्नात नवल. तो काही नवलाचेच काम. अशी नवरी आणली. अशी नवरी तिनं 2.5 खांड्या गव्हाच्या पिठाचे उंडेच खाल्ले. 2.5 खांड्या गव्हाचं पीठ होतं आणि चपात्या करूच द्या नाही. उंडेच आणले. उंडेच. डाळ खाऊन टाकली. तांदूळ खाल्ले. आचारी म्हणला अरे बापरे नवरी तर अख्खं पीठच खाली. ही मलाच खाची. आचारीत निघून गेलं. निघून गेला आचार्य. मोठं नवल आहे ते सुद्धा. बघा जा बघा जा. ही नवलाची गोष्ट आहे. बहिणीच्या लग्नातनं लवल. बहिणीच्या लग्नातनं लवल. एक पुरुषार्थी व्यक्तीला भगवे कपडे घातले. किती पुरुषार्थी. किती पुरुषार्थी. किती पुरुषार्थी. पृथ्वीवर जितके देश आहेत. इंजिनियर साहेब एकाही पुरुषार्थ्यानं डोकं लावायचं नाही. पुढे वकील साहेब एकाही पुरुषार्थ्यानं डोकं लावायचं नाही. या विश्वातला प्रत्येक पुरुष त्याच्या छातीवर खोटे कावत नाही स्तन येतं. त्या पुरुषार्थ्याला नव्हते. त्याचं नाव अर्जुन आहे. आणि अशा पुरुषार्थी व्यक्तीला उत्तर बापू भगव्या रंगाचे कपडे घातले. तो आ संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. नवल नाही काय. पुरुषार्थी व्यक्तीला संन्यासी केलं आणि ने आमच्या ताईला. देव कोणाला केली. याच्याच भावाला चुलत भावाला. बलराम दादानं सोयरीक. 6 श्लोकाचा भेद आहे. बलराम दादानं सोयरीक केली दुर्योधनासोबत. आणि दुर्योधनाची काढून अर्जुनाला देणं इतकं सोपं आहे. दुर्योधनाला सुभद्रा दिली आणि दुर्योधनाला सांगितलं आता अर्जुनाला द्यायची. म्हणजे वळहीने इस्त्याच्या लग्नाला जाणं. वळही कळतील तुम्हाला. वळे कडब्याच्या वळहीने इस्त्याच्या लग्नाला जाणं. ती म्हणली मी भारीची साडी नेसून वापस आले. कशी आहे शिंजीजी. जळून गेली तू.
गोळ इस्त्याच्या लग्नाला गेल्या वापस येत असती वय. शेळीच्या पोराचं लग्न झालं, शिदुरी वाटायला लांडग्याच्या घरी गेली. शेळीच्या पोराचं लग्न झालं, गलुल्याचं, बोकड्याला गलुले होते ना, तिच्या गलुल्याचं लग्न झालं, करंजा वाटायला लांडगिनीच्या घरी गेली, वापस आली असेल का? किती आगावपणा आहे. सरपाची पाची मुशक ते पातेले. सर्पाला पोरग झालं, पाचीच्या दिवशी उंदर गेले. काय असन पंक्तीला उंदरच आणले. का सरपाची पाची मुशक पातले. सर्पाच्या पाचवीला उंदर गेल्यावर काय खाल्ला असन त्याने? बोटळ्याचा भात. हा, उंदरच आणले, उंदरच वापस येत असतात का? हे आगावपणा आहे ना. मग तसं दुर्योधनाला दिली आणि सरळ सरळ सोयरीक मोडून इकडे देणं किती आगावपणा आहे. नवल सांगू, पुरुषार्थी व्यक्तीला भगवे कपडे घातले, बहीण चोरून न्यायला लावली आणि तिकडं सांगितलं संन्याशानी बहीण हरिली. दुर्योधनाला वार्ता कळाली. दुर्योधन म्हणला फुटको कपाळ बापा, देवाची बहीण आपल्या नशिबात नव्हती. आणि नंतर फोन केला, संन्याशाला अर्जुनाने मारलं, अर्जुनाला ती सापडली. दुर्योधन म्हणला काही का होत नाही, आमच्या घरी आली. आली नाही सुंबळ्या, मुद्दाम दिली. ही सोयरीक आईला माहित नाही, भावाला माहित नाही, मोठ्या ती गायलाच माहित, सुभद्रेला माहित, अर्जुनाला माहित, पंढरपुरातल्या मालकाला माहित. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विढोबार जगदानंद कंदपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भागवतात आपण बऱ्यापैकी दशमस्कंदातली ऐकल्या. मथुरेत जन्माला आले, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे माईचा जन्म झाला. मला ठेवा मायेला घेऊन या. उचलीला कमळापती, पायची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या पडाल्या. मंद पाऊस पडत होता. वरती छाया धरी शेष, वरती शेषानं सावली धरली. आणि मग वसुदेव सुपात घेऊन देवाला सुपात नेलं. सुपात घेऊन भगवान परमात्म्याला घेऊन यमुनेच्या तीरावर आले. पुढं चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट, अंगठा लावला. दुभंगली यमुना माई, 2 तुकडे झाले. पहिलं तीराला पोचले. 4 दरवाजे होते. एक दरवाजा गाईचा उघडा होता. त्या दरवाजा उघडून गाईच्या गोठ्यात नंदबाबा आले. वासरांना, व्यालेल्या गाईंना वैरण टाकली. लक्षात घ्या, कामाच्या बैलाला रात्री उठून एकदा वैरण टाकत होती जुनी माणसं. लक्षात घ्या, कामाचा बैल दिवसभर आवताला हाणलेल्या बैलाला, दिवसभर तिफणीला हाणलेल्या बैलाला, दिवसभर रासणीला हाणलेल्या बैलाला शहाणे नौकर आणि शहाणे मालक, गडी जर लांब राहत असेल तर मालक पण उठून रात्री उठून एकदा बैलाला वैरण टाकत होते. कामाच्या व्यालेल्या गाईला वैरण असेल तर संध्याकाळी एकदा टाकत होते. कारण तिला 2 कामं आहेत. एक तर तिचं वासरू जगवायचंय, दुसरं स्वतः जगायचंय, आणि तिसरं काम मालकाला पण दूध द्यायचंय. म्हणून तिला वैरण, असं शहाण्या मालकांची कामं होते. म्हणून रात्रीच्या वेळेला 12-12:30च्या नंतर 1-1:30च्या समोरच प्रहर पलटला होता. अशा वेळेला नंद बाबा उठले, गाईच्या गोठ्यात गेले, गाईला वैरण काढी केली आणि दार बंद करायचं विसरले. त्या दारात गौमातेच्या कृपेने जगाच्या मालकाला यशोदेसारखी माय सापडली. म्हणून गाईची उपासना सांगितली. चला वळू गाई बैसू जेव एके ठाई. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गोपी जमा झाल्या. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे वाटी ताटी सोंडवडे. आणि मग काय त्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बघता बघता तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, किंवा रंगनी रंगनाथ तो म्या देखिला किंवा रांगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी. मग काय तिथून पुढे रांगू लागला, चलू लागला, गोपींच्या घरी जाऊ लागला, नाना प्रकारच्या खोड्या करू लागला, रासक्रीडा वगैरे 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 बऱ्यापैकी सर्वांना आनंद दिला. काही काहीचा अभिमान ठेसला. शक्यतो आनंद जास्त लोकांना दिला. अभिमानी लोक गोकुळात मोजकी होती, बोटावर मोजणे इतकी अभिमानी होती. गोकुळात जास्त सात्विक लोक होती, म्हणून तर तिथं प्रगटला. गिरगावला काऊन नाही आला? गिरगावला अहंकारील होती. गोकुळात सात्विक लोकांची संख्या जास्त होती, याच्याकरता तिथं प्रगटला. गोकुळी भूमी सात्विक होती, म्हणजे एका माणसाकडे गाई 9 लाख होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गाई तो 9 लाख.
म्हणजे नंदराजाकडे एकट्याकडे 9 लाख गाई, मग ते घर किती पवित्र असेल, ती जागा किती पवित्र असेल, त्याच्याकरता तिथं प्रगट झाला. मग नाना प्रकारच्या गोपीच्या घरी जाऊ लागला, त्यांच्या लीला वगैरे काय सुख देता येईल ते देऊ लागला, परत येऊ लागला. एके दिवशी भगवान गोपीच्या घरी गेले आणि गोपीच्या घरून परत आले. यशोदेने विचारलं, कृष्णा कुठं गेलतास? अमक्या अमक्या गोपीकडे गेलो. का आलास रे बाळा? गोपी घरी नव्हती. लगेच एका भजन्याने प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. रे रे गवळणीच्या घरी गेलो, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. फोन लावून जायचा असतं रे तो सुमळ्या, फोन नव्हता का तुया गवळणीला? असे प्रमाण म्हणत नसते तरी सुमळ्या. पातला गोपीची आगे हा घे म्हणजे घर, तिच्या घरी पोचलाय, ती नव्हती. विरहतया चांत करना, त्या दिवशी दुःख वाटलं. देता घृत भात माता, आई तूप आणि भात देऊ लागली. डावलीला तोची स्थिता, मने उदिग्नची आई ताजी गोपी न भेटे हो. आज मला गोपी भेटली नाही, वेगळ्या पुराणातलं चिंतन येते. भागवतात नका बघू वेगळे कबा. अहो लय लोकांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेत बघा. हा संप्रदाय ऋषी प्रणिते, हा संप्रदाय मुनी प्रणिते, हा संप्रदाय वेद प्रणिते, हा संप्रदाय शास्त्र प्रणिते, हा संप्रदाय पुराण प्रणिते. बुटक्यात पाणी घेऊन जाणारा प्रणित नाही हो. पळी भर तेल घेतलं म्हणला अख्ख्या गावाला आवतन, शेंडी लावून तुईल कडक झाले केस, शेंडीला तितकं तेल लाव, ती शेंडी नरम होणार नाही तितक्या तेलात. तालुका कसा जेवण नाही. फार मोठं पुराण आहे, फार मोठं. असो ह्या नाना प्रकारच्या क्रीडा केल्या. आता जाई राना सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. भगवान परमात्मा वनाच्या ठिकाणी सर्व गोपाळ. खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख, बिभ्रतम वेन शृंगानाम जटा सर्वतोति पार्षदो. व्याधि निरशन हितार्थायाम प्रसादे रस्तु कवलम कवलम, प्रसादे रस्तु कवलम कवलम, प्रसादे रस्तुम कवल कवलम. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं त्या ठिकाणी काला केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली. गोड मारुतीरायाच्या समोर असा दिव्य तेजस्वी मंडप आहे. असा मंडप प्रत्येक गावाला व्हावा, प्रत्येक गावाला व्हावा. म्हणजे ज्या त्या ऋतूत जे ते काही नैमित्तिक कार्यक्रम असतात ते निर्विघ्नपणे पार पडत असतात. याच्याकरता असं करण्याचा प्रयत्न करा. काय तळी उचलल्यासारखं सगळ्यांसाठी फार सोपं असतंय. असा सुंदरसा मंडप आहे. गावकऱ्यांनी मोठा घोड स्थितीत केला, त्या गावकऱ्यांना सुद्धा धन्यवाद. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने वकील साहेबांनी, त्यांच्या बंधूंनी, त्यांच्या परिवाराने अण्णांचं मोठ्या श्राद्ध मोठ्या आनंदाने, भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने केलं. सज्जनो उपजल्या पिंडा मरण सांगाते. जी व्यक्ती विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात गेली, या कुटुंबातल्या बालकांना आशीर्वाद ठेवून अण्णा गेले. आणि त्या आशीर्वादाच्या बळावर आदरणीय वकील साहेब असतील, आदरणीय इंजिनियर साहेब, दोघं बांधव असतील, कुळातले परिवारातली सगळी लोक असतील. हातीचं बळी हो, गरुडाच्या पंखाची जी ताकद आहे तशी ऐश्वर्याची ताकद त्यांच्या पंखात येऊ, कर्तव्याची ताकद त्यांच्या पंखात येऊ, श्रद्धेची ताकद त्यांच्या पंखात येऊ, समाजसेवेची ताकद त्यांच्या पंखात येऊ, अध्यात्मशक्तीची ताकद त्यांच्या पंखात येऊ. आणि सात्विक कामं वकील साहेब तुमच्या हाताने सारखी सारखी होत राहो. अशी होण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद लागत असतो. तुम्हाला अण्णाचा आशीर्वाद पितृगयेतनं प्राप्त हो, अशी अशा पवित्र पितृपंधरवाड्यामध्ये पितृलोकांना प्रार्थना करतो. जी लेकरं आपल्या पितरांना आमंत्रित करतात, आपल्या पितरांचा आदर करतात, अशा पुत्रांना पितरांचा आशीर्वाद निश्चित लाभत असतो. ती पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पितृलोकांच्या ठिकाणी गोड अधिष्ठानात त्यांना गोड अधिष्ठान मिळो, सद्गती मिळो, पुढचा जन्मही त्यांना गोड स्थितीत मिळो, अशी अण्णांनाही गोडशी शुभेच्छा देतो. त्यांना आदरांजली, शुभेच्छा म्हणण्यापेक्षा आदरांजली, पुढच्या जन्मासाठी ती शुभेच्छाच म्हणा लागल, आदरांजली देतो, समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सज्जनांनो, पितराचं फार महत्त्व आहे. हिरण्य श्राद्ध सांगितलं महाराज, एक शंख श्राद्ध सांगितलं. नाहीच कोणतं श्राद्ध करता आलं तर शंख श्राद्ध सगळ्याला करता येते. एखाद्याला माहीत नसेल तर एका मिनिटात सांगतो. शंख श्राद्ध आपण ज्या गावात राहतो त्या गावाच्या दक्षिण दिशेला जायचं आणि आपल्या गावाची जिथं शिव संपते त्या शिवावर एखाद्या जाळीत घुसायचं. उघडं नका, जाळीत घुसा, जाळीत. अशी
काट्याची म्हणा, पळसाची म्हणा, कशाची बी जाळी पाहिजे, तुमचं अंग कोणाला नाही दिसलं पाहिजे, झाडं झुडं वाढले पाहिजे. पण शिवावर झाडं झुडं वाढले, त्या झाडात जायचं, अंगावरचे सगळे कपडे काढायचे, जानवा असेल ते पण काढायचं, माळ असेल ती पण काढायची, मुद्या ब्रासलेट सगळं काढायचं, बूट चप्पल काढायची, नागवं व्हायचं आणि दक्षिणेकडे तोंड करून 3दा पितरांच्या नावानं बोंबलायचं. याला शंख श्राद्ध म्हणतात. क्या बात आहे. असं केलं तरी पित्र जेवल्यासारखं होत असतंय, याला शंख श्राद्ध म्हणतात. पण तसं शंख श्राद्ध करायची वेळ माझ्या विटेवरच्या मालकानं, काशीतल्या मालकानं, महाराष्ट्रातल्या मातीत कोण्याच माणसाच्या वर आणलेली नाही. अहो श्राद्धाच्या दिवशी नाही कळलं, साखर हातावर द्यायची, पाय धुवायचे, साखर गंध लावायचा, साखर हातात द्यायची आणि दर्शन करून त्या पाहुण्याला वाट लावायचं. असं श्राद्ध करण्याची सुद्धा पद्धत सांगितली. आणि गोडसा आपल्या वडिलांचं श्राद्ध मोठ्या आदरानं करतात. वकील साहेब तुम्ही पुनश्च धन्यवाद. पण मगाशी सांगितल्यानुसार असा जर सप्ताह केला तर श्राद्ध आदमधी कधीतरी एके दिवशी घेऊन श्राद्धाच्या निमित्तानं मुद्दाम एक कीर्तन करून आदरांजली, तिळांजली, ब्राह्मणाच्या हातानं तर्पण पिंडविधी करून त्या दिवशी लाल रंगाची फुलं, जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीच्या फोटोवर लाल रंगाची फुलं टाकत असतात. आरक्त पुष्पम समर्पयामी, रक्तचंदनम समर्पयामी, अंगुष्टादि स्नान भो जान्व सव्यापसव्यम अपसव्यास्थितस्थितेषु यज्ञोपविता भयस्थितायाम तिलाग्र यत् समर्पयामी जवाग्रोस्थिताक्षदाम समर्पयामी. मला वाटते काळे तीळ, जव वगैरे हे समर्पित करीत असतात. लुप्तो भिंड भय पिंडो यज्जयो यत् सर्वस्थितानाम गया प्रजनो येती हिरण्यक श्राद्धो सर्वस्थितायाम कागश्राद्धो लुप्त पिंडो जया यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारुहासं परमहंसायाम वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः यज्जायते सर्वस्थितोषितमिद्या सर्वकृतुः नारायणो नागबली इति आप्तेष्टि त्रिपिंडी काल सर्प शांतिर्मुच्यते यत्पितृलोको पुनितो आशिषो भय कुलायाम सौख्याति समृद्धि यत् प्रशस्यते यत् करिष्यते यम. पुंडरीक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. जय 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 विठ्ठल. जय विठ्ठल. दया हंडी घ्या, दया हंडी घ्या. जय विठ्ठल. जय जय